विधान परिषदेतील 9 सदस्यांची मुदत येत्या 13 मे रोजी संपत आहे आणि या 9 जागांसह अजून 5 जागांसाठी म्हणजे एकूण 13 ते 14 जागांसाठी देशाच्या निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल। विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता विधान परिषदेमध्ये भाजपचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात। मात्र भाजप पक्षातून माहिती मिळते की त्यांच्याकडे इच्छुकांची खूप मोठी यादी समोर येते आणि विशेषतः ज्या नेत्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी मिळाली नाहीये त्यांनी देखील आता विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली असल्याचं म्हटलं जातंय। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भाजपमधील ते इच्छुक उमेदवार कोण आहेत आणि नेमकी कुणाला संधी मिळू शकते याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, राज्यातील राजकारण आता आगामी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तापू लागलेलं आहे। त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांसाठी राजकीय मोर्चे बांधणीला देखील वेग आलेला आहे। एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झालेली आहे। केशव उपाध्याय, माधवी नाईक, रणजित सिंग निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही नेते मंडळी देखील परिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती माध्यमांनी सूत्रांच्या माध्यमातून दिलेली आहे। सध्या भाजपचे 4 उमेदवार निवृत्त होत आहेत। रणजित सिंग मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या आमदारांचा यात समावेश आहे। यापैकी कोणाला पुन्हा संधी मिळते की पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना एक वाव दिला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। दरम्यान विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो। महायुतीत भाजप 131 आमदार, त्यांच्याकडे इतकंच संख्याबळ आहे 131चं। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 57 आमदारांचं एक संख्याबळ आहे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी 40 आमदार एक आहे त्यांच्याकडे आणि एकूणच हे आहे महायुतीचं बलाबल। महायुतीचे 8 उमेदवार त्यामुळे सहज निवडून येऊ शकतात। तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे, त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतोय। दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत अतिशय कठीण दिसतंय। आता एप्रिल महिन्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने गुप्त हालचालींना वेग येईल। भाजपमधील अंतर्गत स्पर्धा आणि महायुतीतील जागा वाटप यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे पुढे जाऊन कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।